हॅलो फ्रेंड्स, इझी लर्निंग विथ सायन्समध्ये मी श्रेयस तुमचं स्वागत करतो. आज आपण शिकणार आहोत EVS स्टँडर्ड 4चा लेसन वॉटर सेफ फॉर ड्रिंकिंग. चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया. वॉटर सेफ फॉर ड्रिंकिंग. ट्राय दिस. हे करून पहा. टेक अ ग्लास हाफ फुल ऑफ वॉटर. अर्धा भरलेला पाण्याचा ग्लास घ्या. ॲड अ स्पूनफुल ऑफ शुगर टू इट अँड स्टीर इट विथ अ स्पून. त्यात एक चमचा भरून साखर टाकायची आणि चमच्याने ते हलवायचं. सी व्हॉट चेंज टेक्स प्लेस. काय बदल होतो ते पहा. रिपीट दिस एक्सपेरिमेंट विथ ईच ऑफ द सबस्टन्सेस मेन्शन्ड बिलो. हा प्रयोग खाली दिलेल्या प्रत्येक पदार्थाबरोबर करून पहा. सबस्टन्स म्हणजे पदार्थ, एक्सपेरिमेंट म्हणजे प्रयोग. वॉश द ग्लास क्लीन एव्हरी टाइम यू टेक द नेक्स्ट सबस्टन्स. नवीन सबस्टन्स घेताना प्रत्येक वेळी ग्लास स्वच्छ धुवून घ्यायचे. कॉमन सॉल्ट, हनी, वॉशिंग सोडा, पावडर्ड ॲलम, सँड, व्हीट फ्लोर, सॉडस्ट, टर्मरिक पावडर अँड सम ऑइल. कॉमन सॉल्ट म्हणजे साधं मीठ, हनी म्हणजे मध, वॉशिंग सोडा म्हणजे धुण्याचा सोडा, पावडर्ड ॲलम म्हणजे तुरटी पावडर, सँड म्हणजे वाळू, व्हीट फ्लोअर म्हणजे गव्हाचं पीठ, सॉडस्ट म्हणजे लाकडाचा भुसा, टर्मरिक पावडर म्हणजे हळद, ऑइल म्हणजे तेल. हे सगळे पदार्थ एक एक करून वरती सांगितल्याप्रमाणे प्रयोग करून बघायचा. व्हॉट डू यू सी. तुम्हाला काय दिसेल. शुगर, सॉल्ट, वॉशिंग सोडा, ॲलम डिसअपियर इन द वॉटर. शुगर म्हणजे साखर, मीठ, धुण्याचा सोडा, तुरटी हे सर्व पदार्थ पाण्यामध्ये गायब झाले. दे डिझॉल्व कम्प्लिटली इन द वॉटर. ते पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळतात. बट सँड, सॉडस्ट, टर्मरिक पावडर, ऑइल डू नॉट डिसअपियर इवन ऑन स्ट्रिंग. पण वाळू, लाकडाचा भुसा, हळद, तेल हे सर्व पाण्यामध्ये हलवूनही डिसअपियर झाले नाही. दे डू नॉट डिझॉल्व. ते पाण्यामध्ये विरघळले नाही. व्हॉट डज दिस टेल अस. यावरून आपल्याला काय समजतं. सम सबस्टन्सेस डिझॉल्व इन वॉटर व्हाईल सम सबस्टन्सेस डू नॉट. काही पदार्थ पाण्यामध्ये विरघळतात तर काही पदार्थ पाण्यात विरघळत नाही. The substance that dissolves in water spreads throughout the water. जो पदार्थ पाण्यामध्ये विरघळतो तो पाण्यामध्ये सर्वत्र पसरला जातो. When salt dissolves in water, the water in the container tastes salty. जेव्हा मीठ पाण्यात विरघळतं तेव्हा त्या भांड्यातलं पाणी चवीला खारट लागतं. When sugar dissolves, the water tastes sweet. जेव्हा साखर विरघळते तेव्हा पाण्याची चव गोड होते. A new term. Solution. When a substance dissolves in water, a mixture of that substance and water is formed. जेव्हा सबस्टेन्स म्हणजे एखादा पदार्थ पाण्यात विरघळतो तेव्हा तो पदार्थ आणि पाणी यांचं एक मिक्सचर तयार होतं. This mixture is called the solution of that substance. या मिक्सचरला त्या पदार्थाचं सोल्युशन असे म्हणतात. If someone gets loose motions, we give them a solution of salt and sugar to drink. जर एखाद्याला लूज मोशन्स म्हणजे जुलाब झाले तर आपण त्याला मीठ आणि साखरेचं सॉल्युशन प्यायला देतो. This solution is called ORS or oral rehydration solution. या सोल्युशनला ORS म्हणजे ओरल रिहायड्रेशन सॉल्युशन असे म्हणतात. A patient in a hospital is sometimes put on saline that is on a solution of salt in water. हॉस्पिटलमध्ये पेशंटला कधी कधी सलाईन लावलं जातं म्हणजे मिठाच्या पाण्याचं सॉल्युशन. Sometimes other medicines may also be given through saline. काही वेळा सलाईनमधून औषधेही दिली जातात. These are examples of useful solution. ही काही युजफुल सॉल्युशन्सची उदाहरणे आहेत.
डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का? सी वॉटर इज सॉल्टी टू टेस्ट बिकॉज इट इज नथिंग बट अ सॉल्युशन ऑफ सॉल्ट दॅट ऑकर्स नॅचरली. सी वॉटर म्हणजे समुद्राचे पाणी चवीला खारट असतं कारण ते मिठाचं सॉल्युशन आहे जे नैसर्गिकरित्या तयार होतं. वी कॅनॉट यूज सी वॉटर फॉर ड्रिंकिंग. आपण समुद्राचं पाणी पिण्यासाठी वापरू शकत नाही. वॉटर ऑफ डिफरंट वेल्स मे हॅव डिफरंट टेस्ट. वेगवेगळ्या विहिरीचं पाणी हे चवीला वेगवेगळं असतं. वाय इज दॅट सो? असं का बरं? सम सबस्टेन्सेस फ्रॉम द ग्राउंड डिझॉल्व इन द वॉटर. जमिनीतले काही सबस्टेन्सेस या पाण्यामध्ये विरघळतात. दे गिव्ह अ टेस्ट टू द वेल वॉटर. त्यामुळे विहिरीच्या पाण्याला वेगळी अशी चव येते. बट इफ देर इज नथिंग डिझॉल्व्ड इन वॉटर, वॉटर हॅज नो टेस्ट. पण जर पाण्यामध्ये काहीही डिझॉल्व झालं नसेल तर पाण्याला कसलीच चव नसते. When we remove the lid of a soda water bottle, bubbles fizz out of it. जेव्हा आपण सोडा वॉटर बॉटलचं झाकण उघडतो त्यातून बबल्स बाहेर येतात. To make soda water, a gas called carbon dioxide is dissolved in water under pressure. सोडा वॉटर बनवण्यासाठी कार्बन डायऑक्साईड नावाचा गॅस दबावाखाली पाण्यामध्ये डिझॉल्व केला जातो. When the lid is removed, the pressure reduces and the gas bubbles out. जेव्हा आपण झाकण उघडतो तेव्हा दबाव कमी होतो आणि त्यामुळे गॅसचे बबल्स बाहेर येतात. Try this. हे करून पहा. Fill a large container with water. एक मोठे भांडे पाण्याने भरायचे. Collect the following articles. खाली सांगितलेल्या वस्तू व्हायच्या. From your compass box, a plastic ruler, an eraser, a pencil, a sharpener, a rubber band, the compass. कंपास बॉक्समधल्या काही वस्तू इथं सांगितल्या आहेत. प्लास्टिकची पट्टी, इरेझर, पेन्सिल, शार्पनर, रबर बँड आणि कंपास. फ्रॉम युअर हाऊस, अ स्टील स्पून, अ प्लास्टिक स्पून, some groundnut shells, an iron nail, a screw, a coin. घरातून काय घ्यायचे आहे तर स्टीलचा चमचा, प्लास्टिकचा चमचा, ग्राउंडनट शेल्स म्हणजे शेंगदाण्याची टरफले, लोखंडी खिळा, स्क्रू आणि कॉइन. फ्रॉम आउटडोर्स, स्टोन्स, लिटिल ट्विग्स, लीव्स, सॉइल. बाहेरून काय घ्यायचं आहे? दगड, लिटिल ट्विग म्हणजे छोट्या काड्या, लीव्स म्हणजे झाडाची पाने, सॉइल म्हणजे माती. Put these things in the water and see whether each of them sinks or floats. आता या सर्व वस्तू एक एक करून भांड्यातल्या पाण्यात टाकायच्या आणि पाहायचं या वस्तू पाण्यात बुडतात की तरंगतात. Sinks म्हणजे बुडणे, float म्हणजे तरंगणे. What do you see? तुम्हाला काय दिसले? The eraser, sharpener, steel spoon, nail, screw, stones, coin, the compass and the soil sinks in the water while the other things float. Eraser, sharpener, steel spoon, खिळा, screw, दगड, coin, कंपास आणि माती हे सर्व पाण्यात बुडतात आणि बाकीचे सर्व वस्तू पाण्यावर तरंगतात. What does this tell us? यावरून आपल्याला काय समजते? Some things float on water while some things sink in it. काही वस्तू पाण्यावर तरंगतात तर काही वस्तू पाण्यामध्ये बुडतात. The things that float are lighter than water. ज्या वस्तू पाण्यावर तरंगतात त्या पाण्यापेक्षा हलक्या असतात. The things that sink are heavier than water. ज्या वस्तू पाण्यामध्ये बुडतात त्या पाण्यापेक्षा जड असतात. Try this. हे करून पहा. Take some muddy water in a big beaker. Muddy water म्हणजे गढूळ पाणी. एका मोठ्या भांड्यामध्ये गढूळ पाणी घ्यायचं.
If you do not find muddy water, then make some by adding some soil, pieces of dry twigs, straw, leaves, etc. to water. जर तुमच्याकडे गढूळ पाणी नसेल तर पाण्यामध्ये थोडी माती, सुक्या काड्यांचे काही तुकडे, स्ट्रॉ, झाडाची पाने इत्यादी वस्तू टाकून गढूळ पाणी तयार करायचं. Now allow this beaker to stand still for 4 or 5 hours. आता हे भांडे 4 ते 5 तास तसेच ठेवायचे. What do you see? तुम्हाला काय दिसेल? The particles of soil sink in the water and form a layer or sediment at the bottom. मातीचे कण पाण्यामध्ये बुडाले आणि तळाशी एक लेयर म्हणजे सेडिमेंट तयार झाला. But twigs and other rubbish float on the water. पण काड्या आणि इतर कचरा पाण्यावर तरंगतो. It takes a long time for the sediment to form. हे अशा प्रकारचं सेडिमेंट तयार होण्यासाठी गाळ पाण्याच्या तळाशी बसण्यासाठी बराच वेळ लागतो. What does this tell us? यावरून आपल्याला काय समजते? Particles of soil are heavier than water. Particles of soil म्हणजे मातीचे कण पाण्यापेक्षा जड असतात. But because they are very small, they take a long time to settle to the bottom of the water. पण ते खूप छोटे असल्यामुळे पाण्याच्या तळाशी बसण्यासाठी खूप जास्त वेळ घेतात. Leaves, twigs, etc. are lighter than water. झाडाचे पाने, काड्या इत्यादी वस्तू पाण्यापेक्षा हलके असतात. Now the water appears much cleaner and transparent than it was. आता हे पाणी आधीपेक्षा थोडंफार स्वच्छ आणि पारदर्शक दिसायला लागतं. ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक. The process of allowing heavier particles to settle to the bottom of still water is called settling. पाणी स्थिर ठेवून त्यातले जड पार्टिकल्स म्हणजे सूक्ष्म कण तळाशी सेटल होण्याच्या या प्रोसेसला सेटलिंग असे म्हणतात. Without disturbing the sediment, pour the water above it into 2 smaller bakers. आता हे जे सेडिमेंट म्हणजे गाळ आहे त्याला न हलवता वरचं पाणी 2 छोट्या भांड्यांमध्ये ओतायचं. Even though this water appears much cleaner than before, there are still some fine particles of soil and some rubbish floating in it. जरी हे पाणी आधीपेक्षा स्वच्छ दिसत असलं तरी यामध्ये काही मातीचे बारीक कण आहेत आणि कचराही तरंगत आहे. Now carry out the following experiments using these 2 bakers. Label them 1 and 2. आता खाली दिलेला प्रयोग या दोन्ही भांड्यांवर करायचा आहे. त्या भांड्यांना 1 आणि 2 असे लेबल लावायचे. Try this. हे करून पहा. Take a piece of alum and swirl it once in the water in the first baker. एक तुरटीचा तुकडा घ्या आणि 1 नंबरच्या भांड्यातल्या पाण्यामध्ये एकदा तुरटीचा तुकडा फिरवा. Leave this baker undisturbed for 2 or 3 hours. हे भांडे हलवल्याशिवाय 2 ते 3 तास तसेच ठेवा. What do you see? तुम्हाला काय दिसले? The particles floating in water slowly settle to the bottom. पाण्यामध्ये तरंगत असलेले मातीचे कण होते ते पाण्याच्या तळाशी बसले. And the water in the upper part becomes transparent. आणि वरचं पाणी पारदर्शक झालं. The twigs and straw still keep floating on the water. काड्या आणि स्ट्रॉ अजूनही पाण्यावर तरंगत आहेत. What does this tell us? यावरून आपल्याला काय समजतं? Swirling alum in water helps the soil particles in muddy water to settle down. पाण्यामध्ये तुरटी फिरवल्यामुळे पाण्यामधले जे मातीचे कण असतात त्यांना पाण्याच्या तळाशी बसायला मदत होते. Take another baker. आता दुसरा भांडी घ्या. Place a tea strainer over it. त्यावर चहाची गाळणी ठेवा.
Fold a piece of fine cotton cloth into 4 layers. एक कॉटनचा कपडा घेऊन त्याची 4 लेयरची घडी घालायची. Make it moist and spread it over the strainer. तो कपडा जरा ओला करायचा आणि त्या गाळणीवर पसरवून ठेवायचा. Now pour the water in beaker 2 in a thin stream on the folds of the cloth. आता 2 नंबरचं लेबल लावलेल्या भांड्यामधलं पाणी या कपड्यावर ओतायचं. What will you see? तुम्हाला काय दिसेल? The rubbish and soil particles remain on the cloth. सगळा कचरा आणि मातीचे कण त्या कपड्यावर राहिले. The water collects in the beaker below. खाली ठेवलेल्या भांड्यामध्ये पाणी जमा झाले. It looks transparent. ते पारदर्शक दिसते. What does this tell us? यावरून आपल्याला काय समजते? If we strain muddy water, it helps to make it clean. जर आपण गढूळ पाणी गाळून घेतलं तर ते साफ होण्यासाठी मदत होते. This process is called filtration. या प्रोसेसला फिल्ट्रेशन म्हणतात. After doing this experiment, throw the water into the soil and wash your hands with soap and clean water. हा प्रयोग करून झाल्यावर ते पाणी मातीमध्ये ओतून टाका आणि तुमचे हात साबण आणि स्वच्छ पाण्याने धुवा. A new term, potable water. Water safe for drinking. Potable water म्हणजे पिण्यायोग्य पाणी. Water that does not endanger our health in any way when we drink it is called safe drinking water or potable water. जे पाणी पिल्यानंतर आपल्याला कोणताही त्रास होत नाही, आपल्या आरोग्याला कसली हानी होत नाही, त्याला सेफ पिण्याचं पाणी म्हणजे पोर्टेबल वॉटर असे म्हणतात. We have seen some methods of making muddy water clean and transparent. आपण गढूळ पाण्याला साफ आणि पारदर्शक बनवण्याच्या काही पद्धती पाहिल्या. However, such water may still not be potable. तरीही असं पाणी पोर्टेबल म्हणजे पिण्यायोग्य असेलच असं नाही. Can you tell? तुम्ही सांगू शकाल का? In the rainy season, the water of rivers and streams becomes muddy. पावसाळ्यामध्ये नद्यांचं आणि झऱ्यांचं पाणी गढूळ होतं. Why do we not drink that water? आपण ते पाणी का पित नाही? When on an excursion, if you find that the water of a spring or well there has a bad smell, would you drink it? Excursion म्हणजे सहल, सफर. तुम्ही जेव्हा सहलीला जाता तेव्हा जर तुम्ही पाहिलं तिथल्या स्प्रिंग म्हणजे झरा किंवा वेल म्हणजे विहिरीच्या पाण्याला दुर्गंध म्हणजे खराब वास येत असेल तर तुम्ही ते पाणी प्याल का? वॉटर सेफ फॉर ड्रिंकिंग. पोर्टेबल वॉटर. ड्रिंकिंग वॉटर मस्ट बी सेफ फॉर अवर हेल्थ. पिण्याचं पाणी आपल्या आरोग्यासाठी सुरक्षित असलं पाहिजे, सेफ असलं पाहिजे. प्युअर वॉटर हॅज नो टेस्ट, स्मेल ऑर कलर. प्युअर वॉटरला चव, वास किंवा कलर नसतो. इफ वॉटर हॅज अ कलर ऑर अ फोल स्मेल, वन मस्ट अवॉइड ड्रिंकिंग इट. जर पाण्याला कलर किंवा वास येत असेल तर ते पाणी पिऊ नये. इट कॅन मेक अस इल. त्यामुळे आपण आजारी पडू शकतो. When we get muddy water during the rains, we allow it to settle before using it. जेव्हा पावसामध्ये आपल्याला गढूळ पाणी मिळतं तेव्हा ते वापरायच्या आधी पाण्याला थोडा वेळ सेटल होऊ द्यायचं. If necessary, we use alum or we filter the water. जर गरज असेल तर आपण तुरटी वापरू शकतो किंवा फिल्टर करू शकतो. Its muddiness disappears and the water looks clean and transparent. त्यामुळे पाण्यामधला गढूळपणा निघून जातो आणि पाणी साफ आणि पारदर्शक दिसतं. Can we say that it is now safe for drinking? आता हे पाणी पिण्यासाठी सेफ आहे असं म्हणू शकतो का? Let us learn some more about this. याबद्दल अजून समजून घेऊया. New terms. Micro. Very very small. Micro म्हणजे अतिशय लहान. Organism. A living thing. Organism म्हणजे सजीव. Microorganism. A living thing that cannot be seen by the naked eye
or even with a magnifying glass. असे जीव जे आपल्याला डोळ्यांनी दिसू शकत नाही किंवा मॅग्निफाईंग ग्लासमधूनही दिसू शकत नाही. मायक्रोस्कोप, an instrument for looking at very very small things which we cannot see with our eyes or even through a magnifying glass. असं इन्स्ट्रुमेंट ज्यातून आपण अतिशय लहान गोष्टी ज्या डोळ्यांनी पाहू शकत नाही किंवा मॅग्निफाईंग ग्लासमधूनही पाहू शकत नाही अशा गोष्टी मायक्रोस्कोपमधून पाहू शकतो. डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का? If we take a bit of yogurt or a drop of buttermilk on a glass slide and place the slide under a microscope, we see very tiny living things in it. जर आपण थोडंसं दही किंवा ताक एका काचेच्या स्लाइडवर घेतलं आणि ती स्लाइड मायक्रोस्कोपमध्ये ठेवली तर आपल्याला छोटे छोटे लिव्हिंग थिंग दिसतात. दे आर कॉल्ड मायक्रो ऑर्गॅनिझम्स. त्याला मायक्रो ऑर्गॅनिझम असे म्हणतात. These microorganisms convert milk into yogurt. हे मायक्रोऑर्गॅनिझम्स दुधाचं दहीमध्ये रूपांतर करतात. दे आर युजफुल फॉर अस. ते आपल्यासाठी युजफुल असतात. बट ऑल मायक्रोऑर्गॅनिझम्स आर नॉट युजफुल. पण सगळेच मायक्रोऑर्गॅनिझम्स युजफुल नसतात. सम मायक्रोऑर्गॅनिझम कॉज डिसीजेस व्हेन दे एंटर अवर बॉडी. काही ऑर्गॅनिझम्स असतात जे आपल्या शरीरामध्ये गेले तर आपण आजारी पडू शकतो. They are said to be harmful microorganisms. त्यांना हानिकारक मायक्रोऑर्गॅनिझम्स असे म्हणतात. There are numerous kinds of microorganisms around us. आपल्या आजूबाजूला बऱ्याच प्रकारचे मायक्रोऑर्गॅनिझम असतात. They are in the soil, in water, in air, on rocks, that is anywhere and everywhere. ते मातीमध्ये, पाण्यामध्ये, हवेमध्ये, दगडावर म्हणजे तेही आणि सगळीकडे असतात. इवन इट हार्मफुल मायक्रोऑर्गॅनिझम्स आर प्रेझेंट इन वॉटर, वी आर नॉट बी एबल टू सी देम. जरी हे हार्मफुल मायक्रोऑर्गॅनिझम पाण्यामध्ये असले तरीही आपण त्यांना पाहू शकत नाही. नाव दो द वॉटर विथ सच मायक्रोऑर्गॅनिझम लुक्स ट्रान्सपरंट, वुड इट बी सेफ फॉर ड्रिंकिंग. हे असे मायक्रोऑर्गॅनिझम असलेले पाणी दिसायला पारदर्शक असलं तरी ते पिण्यासाठी सेफ असते का? यू मे नो दॅट ड्युरिंग द रेनी सीझन वी ऑफन हिअर ऑफ अन आउटब्रेक ऑफ डायरिया ऑर गॅस्ट्रायटिस. तुम्हाला माहीतच असेल पावसाळ्यात आपण ऐकतो डायरिया किंवा गॅस्ट्रायटिस यांसारखे आजार पसरतात. ॲट सच टाइम्स वी नीड टू बॉईल द वॉटर दॅट हॅज बीन क्लीन्ड बाय सेटलिंग अँड फिल्ट्रेशन. अशा वेळी आपल्याला पाणी सेटलिंग आणि फिल्टर केलं तरीही उकळून पिण्याची गरज असते. ओनली देन डज इट बिकम सेफ फॉर ड्रिंकिंग. तेव्हाच पाणी पिण्यासाठी सेफ असतं. बॉइलिंग द वॉटर किल्स द मायक्रोऑर्गॅनिझम इन इट अँड प्रिव्हेंट्स डिसीजेस. पाणी उकळल्यामुळे त्यातले मायक्रोऑर्गॅनिझम्स मारले जातात आणि आपण आजारापासून वाचतो. यूज युअर ब्रेन पॉवर. सम सबस्टन्सेस डू नॉट डिझॉल्व इन वॉटर. काही पदार्थ पाण्यामध्ये डिझॉल्व होत नाही. व्हॉट कुड बी द ॲडव्हान्टेज ऑफ दिस. ह्याचे फायदे काय आहे? व्हॉट्स द सॉल्युशन? मदर हॅड ब्रॉट सम क्युमिन सीड्स जिरा फ्रॉम द शॉप. आईने दुकानामधून क्युमिन सीड्स म्हणजे जिरे आणले. बट सम सँड गॉट मिक्स्ड विथ इट. पण त्यात वाळू मिक्स झाली होती. मदर वॉन्ट्स द जिरा सीड्स क्लीन. आता आईला हे जिरे साफ करायचे आहे. तर सांगा कसं करणार? व्हॉट वी हॅव लर्न. आपण या लेसनमधून काय शिकलो? सम सबस्टन्सेस डिझॉल्व इन वॉटर. काही सबस्टन्सेस पाण्यामध्ये विरघळतात. सम सबस्टन्सेस डू नॉट. काही सबस्टन्स डिझॉल्व होत नाही. सम थिंग्स फ्लोट ऑन वॉटर. काही वस्तू पाण्यावरती तरंगतात. सम सिंक अँड सेटल ॲट द बॉटम. काही बुडतात आणि तळाशी जाऊन बसतात. इन ऑर्डर टू ऑब्टेन क्लीन वॉटर, मडी वॉटर इज अलाउड टू सेटल. जर पाणी साफ करायचं असेल तर गढूळ पाण्याला थोडा वेळ सेटल व्हायला द्यायचं. आफ्टर सेटलिंग द वॉटर इज क्लीन फर्दर बाय swirling alum in it or by filtration. सेटलिंग नंतर त्यावर तुरटी फिरून
किंवा फिल्टर करून पाणी स्वच्छ करायचं. इवन इन क्लीन ट्रान्सपरंट वॉटर मायक्रो ऑर्गॅनिझम्स कॅन बी प्रेझेंट. पाणी जरी साफ पारदर्शक दिसलं तरी त्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स असू शकतात. इट इज नेसेसरी टू हॅव सेफ वॉटर फॉर ड्रिंकिंग. पिण्याचं पाणी सेफ असणं गरजेचं असतं. सो वॉटर मस्ट बी बॉइल्ड टू डिस्ट्रॉय एनी मायक्रो ऑर्गॅनिझम इन इट. त्यामुळे हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स पाण्यामधून घालवण्यासाठी पाणी उकळणे खूप गरजेचे आहे. ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा, even such tiny living things like microorganisms which our eyes cannot see have great importance in our lives. Microorganisms सारखे अतिशय लहान लिव्हिंग थिंग्स जे आपल्या डोळ्यांनी पाहू शकत नाही तरीही त्यांचे आपल्या जीवनात महत्त्व आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फ्रेंड्स and bye bye.